नमस्कार. आज आपण इम्परेटिव्ह सेंटेन्स ही संकल्पना पाहत आहोत. इम्परेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात बेस फॉर्म ऑफ द व्हर्बने होते. आता हे जे बेस फॉर्म आहेत ते प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब म्हणजे प्राथमिक स्वरूपाची जी क्रियापदे आहेत ती फक्त तीनच आहेत: बी, डू आणि हॅव. हे जे बेस फॉर्म आहेत यांनी ज्या वाक्याची सुरुवात होते त्याला आपण इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणतो. चौथं व्हर्ब आहे ते म्हणजे मेन व्हर्ब, की जे अनेक आहेत त्यांच्या बेस फॉर्मपासून सुद्धा इम्परेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात होते. आतापर्यंत आपण असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्य पाहिलं की ज्याची सुरुवात नाऊन किंवा प्रोनाऊननी होते. त्या असर्टिव्ह सेंटेन्सचे सिंपल, कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स ही सेंटेन्स आपण पाहिलेली आहे. इथे सेंटेन्स आहे आय रीड द पॅसेज. हे सिंपल असर्टिव्ह सेंटेन्स आहे. ह्या दुसऱ्या सेंटेन्समध्ये अँड आल्यामुळे, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन अँड आल्यामुळे हे कंपाऊंड सेंटेन्स आहे. त्याच्या पुढील सेंटेन्समध्ये इफ आल्यामुळे हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स झालेलं आहे. म्हणजे कोणतंही असर्टिव्ह सेंटेन्स हे सिंपल, कंपाऊंड किंवा कॉम्प्लेक्स यापैकी एक असू शकतो. त्याचबरोबर त्या वाक्यात जर नॉट नसेल तर ते होकारार्थी वाक्य असतं, नॉट असेल तर ते नकारार्थी वाक्यही असतं. पुढील आपण पाहिलंय व्हर्बल क्वेश्चन, त्याला आपण प्रश्नार्थक वाक्य म्हणतो. याची सुरुवात ऑक्झिलरी व्हर्बने होते. त्यापैकी प्रायमरी किंवा मोडल ऑक्झिलरी व्हर्बने त्याची सुरुवात होते. याच्याही तीन प्रकार आहेत: सिंपल, कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स. आज आपण इम्परेटिव्ह सेंटेन्स पाहत आहोत. सेंटेन्स आहे रीड द पॅसेज. सुरुवात या ठिकाणी रीड हे जे मुख्य क्रियापद आहे यापासून झालेली आहे. रीड द पॅसेजचा अर्थ होतो उतारा वाचा किंवा धडा वाचा. याचंच इम्परेटिव्ह मधील कंपाऊंड सेंटेन्स आपल्याला पाहायचे. रीड द पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. हे पण इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे, पण हे कंपाऊंड सेंटेन्समध्ये येतो कारण याच्यामध्ये अँड आलेला आहे. पुढील इम्परेटिव्ह सेंटेन्स रीड द पॅसेज ॲज इट इज डायरेक्टेड. हेही इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. त्याचबरोबर हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे कारण याच्यामध्ये ॲज हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आलेलं आहे. अशा पद्धतीने इम्परेटिव्ह सेंटेन्स हे सिंपल, कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स असे असतात. आणि त्याचबरोबर नॉट जर नसेल तर ते पॉझिटिव्ह सेंटेन्स असतात, नॉट जर असतील तर ते निगेटिव्ह सेंटेन्समध्ये येतात. बी हे प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब आहे आणि तसं तो बेस फॉर्म आहे. या ठिकाणी सेंटेन्स पहा, बी अलर्ट, इम्परेटिव्ह सेंटेन्स. त्याचबरोबर तो सिंपल सेंटेन्स पण आहे. बी अलर्ट अँड क्रॉस द रोड हेही इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. त्याचबरोबर अँड हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आल्यामुळे तो इम्परेटिव्ह मधलं कंपाऊंड सेंटेन्स आहे. बी अलर्ट वेन यू क्रॉस द रोड हेही इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे, पण त्याचबरोबर वेन हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आल्यामुळे हा कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणून ओळखला जातो. पुढे डू. डू हे प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब आहे. डू युअर होमवर्क, इम्परेटिव्ह सेंटेन्स. डू युअर होमवर्क अँड क्लीन युअर रूम हेही इम्परेटिव्ह सेंटेन्स. हे सिंपल आहे आणि हे कंपाऊंड आहे. डू युअर होमवर्क बिफोर यू गो आउट टू प्ले हेही इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे, पण इम्परेटिव्ह मधील हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे कारण इथं सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन बिफोर आलेलं आहे. ह्या वाक्यात कुठेही नॉट नसल्यामुळे ही सगळी वाक्य होकारार्थी आहेत. पुढील ऑक्झिलरी व्हर्ब आहे
हॅव, हे सुद्धा प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब आहे. हॅव अ गुड मॉर्निंग. इम्परेटिव्ह बरोबर हे सिंपल सेंटेन्स आहे. हॅव अ गुड मॉर्निंग अँड हॅव अ ग्रेट डे. इम्परेटिव्ह आणि त्याचबरोबर अँडमुळे हे सेंटेन्स कंपाऊंड सेंटेन्स म्हणून ओळखलं जातं. पुढं हॅव अ गुड मॉर्निंग सिन्स इट इज अ ब्युटिफुल डे. हे सुद्धा इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे, पण इम्परेटिव्ह मधील हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे, कारण या ठिकाणी सिन्स हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आलेलं आहे. आता आपण बेस फॉर्म ऑफ द मेन व्हर्ब पाहूया की यांच्या वाक्यांची सुरुवात मुख्य क्रियापदाच्या मूळ रूपापासून होते. चेंज द व्हॉइस म्हणजे एखाद्या वाक्याचा प्रयोग बदला. हे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे, त्याची सुरुवात बेस फॉर्म ऑफ द व्हर्बने झालेली आहे आणि हे इम्परेटिव्ह मधील सिंपल सेंटेन्स आहे. पुढं चेंज द व्हॉइस अँड रिराईट इट. हेही इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. इम्परेटिव्ह मधील हे कंपाऊंड सेंटेन्स आहे, कारण इथे अँड हे कंजंक्शन आलेलं आहे आणि त्यांनी ही दोन इम्परेटिव्ह सेंटेन्स जोडलेली आहेत. तिसरं सेंटेन्स चेंज द व्हॉइस ॲज इट इज डायरेक्टेड. हेही इम्परेटिव्ह सेंटेन्स आणि इम्परेटिव्ह बरोबर हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे, कारण यामध्ये ॲज हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आलेलं आहे. सांगायचं तात्पर्य म्हणजे कोणतंही इम्परेटिव्ह सेंटेन्स एकतर बी डू हॅव ह्या प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्बने होतात किंवा बेस फॉर्म ऑफ द मेन व्हर्बने होतात. ही जे बेस फॉर्म ऑफ द मेन व्हर्ब हे खूप आहेत, ते अनलिमिटेड आहेत. प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब फक्त हे 3च आहेत. थँक्यू सो मच.